कर चालू 2 3 स्टार्ट. ओके. सगळ्या पत्रकार मित्रांना माझा नमस्कार. आणि या पत्रकार परिषदेच्या व्हिज्युअल किंवा त्याचं प्रक्षेपण फेसबुक लाईव्ह, यूट्यूब लाईव्ह, इन्स्टा लाईव्ह आणि बाकी माध्यमातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या नागरिकांना, माझ्या भिवंडी वाडा मनोर महामार्गातल्या माझ्या सगळ्या बांधवांना माझा नमस्कार. आजची पत्रकार परिषद कोणत्याही प्रकारचं सेलिब्रेशन, आनंद, उत्सव किंवा कोणावर टीका करण्यासाठी अजिबात नाही. 30 सप्टेंबर रोजी जे आंदोलन, आमरण, उपोषण मी सुरू केलेलं भिवंडी जन आंदोलन समितीच्या माध्यमातून, माझे सगळे सहकारी आणि मी सर्वसामान्य कुटुंबातली शेतकरी शेतमजुराचीच पोरं ही सगळी आहेत. आणि त्यांनी सुरू केलेलं जे आंदोलन होतं त्याची सुरुवात आम्ही केलेली. एक 7-8-10 लोकांनी सुरुवात केली. आणि ती सुरुवात कशी झाली याची पूर्ण पार्श्वभूमी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक फेसबुक लाईव्ह मी केलं, खुपरीला अपघात झाला, त्या अपघाताने अत्यंत वेदना झाल्या आणि त्यानंतर आपण हे सगळे निर्णय घेत आलो. आणि त्यानंतर हे आंदोलन 30 तारखेच्या जेव्हा सुरुवात झाली त्यानंतर ते आंदोलन माझं राहिलं नाही, माझ्या सहकाऱ्यांचंही राहिलं नाही. तर ते आंदोलन वाडा, भिवंडी, मनोर या महामार्गावर प्रवास करणाऱ्या, त्या खड्ड्यांच्या वेदना भोगणाऱ्या आणि या रस्त्यामध्ये ज्यांच्या अपघातात कोणीतरी आपतेष्ट गेलं आहे, कोणाचा तरी बळी गेला आहे, त्यांच्या वेदना असणारे त्यांच्या जवळच्या लोकांचं हे आंदोलन झालं. आणि तुम्हा सगळ्यांना मला सांगायला अभिमान वाटेल की एका किरकोळ आणि सामान्य माणसाने सुरू केलेलं आंदोलन, या 4 दिवसाच्या आंदोलनात तब्बल 10,500 लोकांनी या आंदोलनाला प्रत्यक्ष येऊन पाठिंबा दर्शवला. त्यामध्ये राजकीय पुढारी किरकोळ असतील, बोटावर मोजण्या इतके असतील, पण ज्यांचा राजकारणाशी काडी मात्र संबंध नाही, मग ते रिक्षावाले असतील, ओमनीवाले असतील, भाजीवाले असतील, टपरीवाले असतील, भंगारवाले असतील, अगदी सर्वसामान्य माणूस या रस्त्याने प्रवास करणारा की जो ट्रकचा ड्रायव्हर आहे, टेम्पोचा ड्रायव्हर आहे, मराठी आहे, अमराठी आहे, हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, शीख आहे, ईसाई आहे, माझा आदिवासी बांधव आहे, माझा बौद्ध बांधव आहे, माझा कुणबी बांधव आहे, माझा आगरी बांधव आहे, माझा कोळी बांधव आहे, सगळ्यांनी या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. आणि हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको, हे सगळ्यांनी तुम्ही लाईव्ह बघितलं, कारण आपलं पूर्ण आंदोलन हे लाईव्ह होतं. यामध्ये वकील बांधव आले, शिक्षक आले, डॉक्टर्स आले, विद्यार्थी आले, शालेय विद्यार्थी आले. पोलिसांना फक्त अडचण आहे आपल्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदवायची, कारण त्यांच्यावर जबाबदारी आणि शासकीय सेवेतल्या लोकांना अडचण आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याला अप्रत्यक्षरित्या एक पाठिंबा दिला की बाबा आम्ही प्रत्यक्ष लढू शकत नाही, पण तुम्ही ज्या प्रश्नावर काम करता त्या माझ्या वेदना आहेत, त्या आमच्या वेदना आहेत. मी तुम्हाला पत्रकार मित्रांना सांगू इच्छितो की मला वाटते आपल्या ठाणे जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रातलं मला माहीत नाही, पण आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये कदाचित हे पहिलं आंदोलन असेल, तुम्ही नसेल तर मला माझी चूक दुरुस्त करा पत्रकार मित्रांनी, की ज्या आंदोलनामध्ये आंदोलन सुरू झाल्यापासून फेसबुकवर लाईव्ह आणि CCTV कॅमेरे व्हॉइस रेकॉर्डरसह सुरू ठेवलेलं होतं. आणि व्हॉइस रेकॉर्ड, CCTV फुटेज लावून अत्यंत पारदर्शकपणे केलेलं हे आंदोलन तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितलं. या आंदोलनामध्ये आम्हाला यश मिळालं, आम्ही जिंकलो. आपल्या ज्या 5-6 मागण्या होत्या त्यातल्या आपल्या जवळपास सर्व मागण्या मान्य झाल्या, तत्वतः मान्य झाल्या आणि काही मागण्यांबाबत आराखडा ठरला. प्रमोद पवार जिंकला नाही. एका क्षणासाठी असं गृहीत धरा की प्रमोद पवार नावाचा व्यक्ती हारला, कारण मी बोंबलून थकलो आणि अजूनही जर लोकांना प्रश्न असतील तर प्रमोद पवार हारला. पण जिंकलं कोण? तर या आंदोलनात सहभागी झालेला प्रत्येक जण आणि या आंदोलनाला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा देणारा, सकारात्मक पाठिंबा देणारा, भिवंडी वाडा मनोर रस्त्यावर प्रवास करणारा प्रत्येक जण जिंकला. माझ्या समोर असलेले तुम्ही सगळे पत्रकार मित्र जिंकले, कारण तुम्हीही तुमच्या चॅनलवर, तुमच्या पेपरच्या डेस्कवर, हेड ऑफिसला डायरेक्ट इनडायरेक्ट प्रेशर असतात. मलाही कल्पना, मी पत्रकारिता केले, तर सगळा प्रेशर झुगारून तुम्ही माझ्या बातम्या केल्या. ज्याला मोठ्या चॅनलला जमलं नाही
त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलला तरी बातमी केली. त्यामुळे तुम्ही सगळे जिंकले आणि ह्या विजयाचं श्रेय तुम्हा सगळ्यांना अर्पण करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. जे काही आंदोलनात जर यश मिळालं असेल तर ते सगळं यश मी जनतेच्या पदरात टाकण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो आहे. आणि जो काही त्यातला पराभव असेल तो पराभव प्रमोद पवारचा आहे आणि तो पराभव स्वीकारायला मी इथं बसलेलो आहे. मित्रांनो, आपण महत्त्वाची मागणी केलेली जी पहिली मागणी होती आपली की भिवंडी माढा महामार्गाची तातडीने आणि दर्जेदार दुरुस्ती करावी. पहिल्याच दिवशी उपोषणाच्या समारोपाच्या पहिल्याच दिवशी भिवंडी वाडा रस्त्यावर जी मागणी आपण केली आणि ती ऑन कॅमेरा आहे की 4 टीम कराव्या दुरुस्तीच्या. भिवंडी ते अंबाडी 4 टीम करायच्या आणि अंबाडीपासून वाड्यापर्यंत मनोरपर्यंत 4 टीम करायच्या. कारण मनोरमध्ये एवढं काम नाही आहे आणि इकडे बराचसा पॅच हा कॉन्क्रीटचा झालेला आहे. तर त्या पद्धतीचं नियोजन करून आजही आम्ही एक उपोषण आश्वासन समिती नावाचा ग्रुप केला आणि त्या ग्रुपमध्ये आम्ही सगळे अधिकारी आणि ठेकेदारांना त्यामध्ये समाविष्ट करून त्यांच्या अपडेट्स आम्ही दिवसभर घेत राहतो. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी भिवंडी जनआंदोलन समितीची माझी सगळी टीम आम्ही 3-4 गाड्या घेऊन या रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी पाहणी केली की खड्डे कुठं भरलेत, कसे भरलेत. आणि खड्डे भरण्याचं मेथड तुम्हाला सांगतो की काही ठेकेदारांनी रस्त्यावरची डांबर काढून विकली, याची साक्षीदार तुम्ही पण आहेत. जे लोकांना सांगतात चोर, त्यांनी त्या रस्त्यावरची डांबर त्याची किंमत तुम्हाला सांगतो मी 600 रुपये डंपरने विकली. तुम्ही जाऊन वाड्याच्या रस्त्याच्या हायवे चेक करा, प्रत्येक रस्त्याच्या साईडला प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये भरण्या झाल्या डांबरीच्या, झाल्यात की नाही मला सांगा. त्या भरण्या कोणी केल्या तर ज्यांनी रस्त्याचं आधीचं पॅचवरचं काम घेतलं आणि काही ठिकाणी ही इगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी यांनी रस्त्यावरची डांबर अक्षरशः विकली. आणि जेव्हा मी आवाज उठवला आणि मी विरोध केला तेव्हा ती डांबर विकणं बंद झालं. आणि मग त्याला एक मिलिंग मशीन येते की डांबरचा पॅच मिल करायचा, त्याची पावडर करायची आणि तो खड्ड्यांमध्ये टाकला आणि त्याच्यावर जर रोलिंग केलं, कॉम्पॅक्टिंग केलं तर खड्डा लगेच उधळत नाही. नुसता GSB टाकला, नुसती खडी टाकली तर खड्डा लगेच उधळतो. आता तुम्हाला मी गुगल फोटो आज शेअर केलेले आहेत की त्यामध्ये डांबराचं जे मिलिंग मटेरियल आहे, स्क्रॅपिंग मटेरियल आहे ते टाकून कॉम्पॅक्टिंग सुरू आहे आणि त्यामुळे तुर्तास तरी माझ्या जनतेला, माझ्या बांधवांना रिलीफ मिळाली. त्यानंतरची आपली मागणी होती की 803 करोडची इगलचे टेंडर घेणाऱ्या इगल कंपनीने भिवंडी आणि वाड्याला ॲट अ टाईम सायमल्टेनियसली एकाच वेळी 4 ठिकाणी काम चालू करायचं. हे 4 स्पॉट आम्ही काल व्हेरीफाय केले. त्या ठिकाणी भिवंडीच्या विश्वभारती फाट्याजवळ असेल, अनगावजवळ असेल, मापोलीजवळ असेल, वारेटजवळ असेल, हे 4 पॅच आयडेंटिफाय करून दुरुस्तीचं वेगळं काम, खड्डे भरायचं आणि त्याचबरोबर जो काँक्रीटचा रस्ता त्यांनी केला आहे तो विहित वेळेत पूर्ण व्हावा म्हणून त्यासाठी त्यांनी वेगळ्या टीम कराव्या. आणि हे काम टाईम लिमिटमध्ये कसं होईल, हे काम तातडीने कसं होईल, यासाठी त्यांनी त्यांच्या कामाचा आराखडा आम्हाला द्यावा, ही मागणी आपली होती. आणि ती मागणी तशाच पद्धतीने पूर्ण होऊन सगळे अधिकारी, माननीय खासदार साहेब जे उपोषण सोडवण्यासाठी विनंती करण्यासाठी आलेले डॉक्टर हेमंतजी सवरा आणि सगळ्या जनतेसमोर या मागण्या मान्य झाल्या. तसं आपण त्यांच्याकडनं कमिट करून घेतलं. नवीन टेंडरच्या जे काम 800 करोडचं आहे ते त्यात पारदर्शकता असावी, कोणाला चोऱ्या करता येऊ नये, कोणाला दलाली खाता येऊ नये, कोणाला कंपनीला ब्लॅकमेल करायची वेळ येऊ नये म्हणून आपण या 800 कोटीच्या टेंडरवर जनतेची नियंत्रण समिती असावी अशी मागणी केली. आत्तापर्यंत ही मागणी कोणीच केलेली नाही आहे. रेशनिंग समिती असते, महिला दक्षता समिती असते, वेगवेगळ्या शासकीय योजनांवर समिती असते. मग अशा प्रकारचे कोट्यवधीचे जर टेंडर लोकांना मिळत असतील आणि कामं सुरू होत असतील तर त्याच्यावर जनतेचं नियंत्रण पाहिजे. कारण PWD अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातच हे सगळा गोडबंगाल चालतो. ठेकेदार खोटी बिलं बनवतात आणि PWD खोटी बिलं मंजूर करते आणि ठेकेदाराचे खिसे भरले जातात. आणि मग भिवंडीला यामागाडीवर दूध विकणारे ठेकेदार, भंगार यामागाडी घेऊन 2-2 लाखाच्या मोऱ्यांचं बांधकाम 10% कमिशनवर करणारे चिरकुट ठेकेदार 7-8 वर्षातच 300 करोडचे होतात. आणि हे असं होऊ नये, जो मेहनत करेल त्यालाच पैसे मिळावे, अशा पद्धतीच्या लबाड, चिटर, ब्लॅकमेलर, फ्रॉड लोक अचानक 300-300 करोडचे मालक होऊ नये, यासाठी या 800 करोडच्या टेंडरवर पब्लिकचं नियंत्रण असावं.
म्हणून मी मागणी केली ती बघा पटते का तुम्हाला, जी मी दोनही जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदयांशी बोललो, बांधकाम मंत्र्यांशी बोललो त्या उपोषणाच्या स्टेजवरून, आणि राज्याच्या मुख्य इंजिनियर जे आपल्या कोकणाच्या मुख्य इंजिनियर चीफ इंजिनियरशी बोललो, सीईनशी बोललो की या कमिटीवर प्रांतांना अध्यक्ष करावं वाडा आणि भिवंडीच्या. त्या कमिटीवर आमच्या तालुक्यातले तज्ज्ञ इंजिनियर्स, आमच्या तालुक्यातले रस्त्याच्या बाबतीतलं माहिती ज्ञान असणारे आणि विनामूल्य सेवा देणारे तज्ज्ञ माणूस, सामान्य नागरिक असतील, ज्यांच्यामध्ये हुशार लोक आहेत, काही शिक्षक आहेत किंवा इंजिनिअरिंगचे जे स्पेशली शिक्षक आहेत, वकील काही आहेत की ज्यांना टेक्निकल नॉलेज कळतं आणि वकिली पण करतात, पत्रकार काही आहेत की जे तज्ज्ञ पद्धतीने आपलं लिखाण करतात, अशांची एक कमिटी करावी. आणि ती कमिटी कशी करावी, तर कमिटीमध्ये कोण पण नाही घ्यावं. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या तशा मुलाखती घ्याव्या. त्यांनी तपासावं की तुम्ही या समितीमध्ये काय येतात, तुमचा इंटरेस्ट काय आहे, तुम्ही त्या समितीमध्ये कोणत्या निकषात बसता. आणि या समितीचं जेव्हा गठन होईल तेव्हा त्या समितीची जर दर महिन्याला प्रांतांनी मिटिंग घेतली वेळ काढून 2 तासाची, तर त्या मिटिंगमध्ये चर्चा करता येईल की या रस्त्याचं काम कुठपर्यंत आलं आहे, या रस्त्याचं किती काम झालं आहे आणि मग त्याचं किती बिल अदा केलं आहे, सुरू असलेलं काम क्वालिटीचं आहे का. ह्या कमिटीची ही भूमिका जर राहिली तर मी तुम्हाला शब्द देतो, जर असं झालं तर हा रस्ता विहित वेळेतही पूर्ण होईल आणि जे सुप्रीमने आपल्या माथी खड्डे मारले ते खड्डे माझ्या वाडा भिवंडीच्या जनतेला मिळणार नाही. जर माझी मागणी चुकीची झाली तर तुम्ही सांगा का प्रमोद पवारची मागणी चुकीची आहे, मी ती मागणी मागे घेईन. पण ही मागणी मी ठामपणे राज्याच्या बांधकाम मंत्र्यांकडे आणि दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे ठामपणे केलेली आहे. झालेल्या नवीन कामाचं म्हणजे जिजाऊ कन्स्ट्रक्शन, मयूर कन्स्ट्रक्शन आणि इगल कन्स्ट्रक्शन, इगल इन्फ्रा, या तिघांचं जे काम सुरू आहे, इगलचं कॉन्क्रीटचं काम वाड्या साईडला सुरू आहे डाकिवलीपर्यंत, जिजाऊ कन्स्ट्रक्शनचं 40 कोटीचं आणि मयूर कन्स्ट्रक्शनचं 40 कोटीचं काम भिवंडीला सुरू आहे, आत्ता सुरू आहे रिसेंट. म्हणजे 2024ला 6/8/2024ला वर्क ऑर्डर आली जिजाऊ कन्स्ट्रक्शनची आणि मयूरची. तर त्या कामाचे सॅम्पल पीठ घ्यायचे, त्या कामाचं सॅम्पल घ्यायचं आणि ते चेक करायचं आणि ते ऑन कॅमेरा चेक करायचं. एक प्रायव्हेट लॅबला करायचं, एक सरकारी लॅबला करायचं. आणि त्या कामाचं जेव्हा आपण बोर कट घेतो, ड्रिल मारून रस्त्याचं कट घेतो, तेव्हा त्या एका मशीनमध्ये त्याचं कॅलिब्रेशन, त्याची स्ट्रेंथ चेक केली जाते आणि ती नंबरिंगवर असते, त्याचं रीडिंग येते आणि त्या रीडिंगमध्ये कळतं तुम्हाला का हे कॉन्क्रीट किती स्ट्रेंथफुल आहे, यामध्ये कोणत्या क्वालिटीचं सिमेंट वापरलं आहे, कॉन्क्रीट वापरलं आहे, M40 वापरलं आहे की M25 वापरलं आहे की M30 वापरलं आहे, ज्याच्यामुळे आपल्याला स्पष्ट होईल की कुठल्या कन्स्ट्रक्शन कंपनीने आपला रस्ता दर्जेदार बनवला आहे. त्याचं कारण असं की जेव्हा कॉन्क्रीटचे रस्ते बनतात तर त्याचं लिगल आयुर्मान हे 30 वर्षाचं आहे. मग जर 30 वर्ष तो रस्ता टिकणार असेल तर तो रस्ता कसा झाला पाहिजे याचं उत्तर आम्हाला जाणण्याचा अधिकार आहे आणि ती मागणी मी केली. तीही आपली मागणी पूर्ण झाली. यापूर्वी भ्रष्टाचारात बरबटलेली जी कंपनी आहे जिजाऊ कन्स्ट्रक्शन, बघा मी परत बोलतो, गैरसमज करून घेऊ नका. जिजाऊ संस्था आणि संघटना यांना माझा नमस्कार की ते खूप चांगलं काम करतात. त्यांनी केलेलं आरोग्याचं काम, शैक्षणिक काम, याला आमचा सगळ्यांचा सलाम आहे, कारण खूप चांगलं काम आहे ते. लोकांना आरोग्य सेवा देणं आणि वया वाटून शैक्षणिक काम करणं वाईट नाही. त्यामुळे जिजाऊ संस्था आणि संघटना ही आमच्या जिल्ह्यातली संस्था, संघटनेचा आम्हाला अभिमान आहे की ती चांगलं काम करते. पण जिजाऊ कन्स्ट्रक्शन नावाची एक वेगळी कंपनी, ही जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी ही संस्था आणि संघटना यांचं रजिस्ट्रेशन ट्रेड युनियनकडे होतं आणि चॅरिटी कमिशनरकडे होतं. पण जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी ही बिझनेस पर्पजने सुरू झालेली कंपनी आहे. ती आपल्या रस्त्यामध्ये कन्स्ट्रक्शनचं काम करते आणि कोट्यावधी रुपयाची खोटी बिलं काढते. हे मी बोलत नाही, हे वाक्य आहेत राज्याचे सन्माननीय तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्रसाहेब चव्हाण, ज्यांनी ते विधान परिषदेत केले. आणि तेच शब्द मी तुम्हाला सांगतो की त्यांनी जी विधान परिषदेमध्ये घोषणा केली त्या घोषणेचा अंमल करून या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करावं, जेणेकरून भविष्यामध्ये आमच्या रामनशिबी अशा भ्रष्ट कंपन्या येऊ नये, असे भ्रष्ट ठेकेदार येऊ नये आणि भविष्यात जे काम करणारे ठेकेदार आहेत इगल इन्फ्रासारखे, त्यांना एक शेक बसावा की कोणीतरी समाजामध्ये आहे जो आवाज उठवतो, कोणीतरी आहे जो भ्रष्टाचारांना उघडं करतो आणि कोणीतरी आहे जो कारवाई करतो आणि कारवाई होते. त्यामुळे येणारा निधी आपला आहे तो चांगल्या प्रकारे वापरता येईल. आणि अशा फ्रॉड 420चे गुन्हे असलेले जे फ्रॉड आपल्या जिल्ह्यातले ठेकेदार आहेत, ज्यांच्यावर मुंबई पोलीस स्टेशनमध्ये 420चा गुन्हा दाखल झालेला आहे, ज्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन जामीन घेतलेला आहे, असे जे फ्रॉड ज्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे, टोलचं कॉन्ट्रॅक्ट आणि टोलकडनं खंडणी मिळावी म्हणून यांनी टोलवर हल्ला केला,
हे ऑन रेकॉर्ड आहे वाडा पोलीस स्टेशनला, जे खंडणीमध्ये 3-3 महिने जेलमध्ये होते, असे जे आपल्या एरियातले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना चाप बसावा. त्यांची जी मस्ती वाढलेली किंवा मगरुरी वाढलेली आहे किंवा त्यांची जी दादागिरी वाढलेली आहे ती बंद पडावी आणि असे ठेकेदार माजावे नाही. सर्वसामान्य माणसाचं इथे राज्य असावं म्हणून आमची ही मागणी की अशा भ्रष्ट कंपन्यांना राजकीय गोधडीत लपून आपल्या सरकारी पैशावर मुतणाऱ्या लोकांना चाप बसवला पाहिजे म्हणून आम्ही ती मागणी केली. आणि त्या मागणीबाबत मी बांधकाम मंत्र्यांशी अगदी स्पष्ट शब्दात बोललो. आणि माननीय बांधकाम मंत्री जे आत्ताचे आहेत शिवेंद्रराजे भोसले यांनी मला सांगितलं की या कंपनीच्या ब्लॅकलिस्टेडबाबतची घोषणा विधान परिषदेत झालेली आहे. त्या काळात मंत्री महोदय वेगळे होते आणि नंतर मी मंत्री झालो. माझ्या काळात यांच्यावर निर्णय घेण्यासाठी एक चौकशी समिती आम्ही नेमलेली आहे आणि त्याचा आणि गुणनियंत्रक मंडळाचा अहवाल आम्ही प्रतीक्षेत आहोत. तो अहवाल झालेला आहे पण त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही आणि तो अहवाल येताच आम्ही यांच्यावर कारवाई करू. म्हणजे कारवाईचे अधिकार राखून आपण उपोषण स्थगित केलेलं आहे. उपोषण आंदोलन संपवलेलं नाही. त्यामुळे जे काही आणि मी जे तुम्हाला वाक्य बोलतो ते वाक्य रायटिंगमध्ये माझ्याकडे आहे. त्याची कॉपी मी तुमच्याकडे दिलेल्या फोल्डरमध्ये दिलेली आहे. त्यामुळे ही मागणी आणि एकदम शेवटची आणि महत्त्वाची मागणी होती की या रस्त्याची श्वेतपत्रिका काढा. आता श्वेतपत्रिका शब्दच अनेक लोकांना कळलेला नाही. जे याच्यावर वायफळ चर्चा करतात त्यांना श्वेतपत्रिका जाऊन नसेल कळला तर आपल्याकडे ChatGPT आहे, गुगल आहे, ग्रॉक्स आहे, नवीन ॲप्लिकेशन आलेत. श्वेतपत्रिका म्हणजे व्हाईट पेपर. एखाद्या भ्रष्टाचारावर, एखाद्या प्रश्नावर, एखाद्या घोटाळ्यावर जेव्हा ओरड होते तेव्हा सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार, एखादी संस्था, एखादी प्रायव्हेट NGO किंवा एखादं जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषद हे त्या प्रश्नावर श्वेतपत्रिका काढतात आणि त्या घटनेबाबत असलेले समज गैरसमज दूर करून सत्य लोकांसमोर आणतात, सत्य आकडेवारी आणतात. म्हणून मी बोलत असतो की सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चरचं कॉन्ट्रॅक्ट, सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चरचं संपादन, त्यामध्ये झालेला शेतकऱ्यांवरचा अन्याय, मोबदल्यापासून वंचित राहिलेले शेतकरी, ठेकेदारीमध्ये झालेला गोंधळ, कामाशी झालेली क्वालिटीची घसरण आणि नंतर मिळालेले 19 नंतरचे सगळे कॉन्ट्रॅक्ट्स, हे सगळे आकडे एकत्र आले पाहिजेत. त्यामुळे यांना चोरांना खोटे खुलासे करण्याची संधी मिळता कामा नये. जनतेच्या हातामध्ये एक व्हाईट पेपर पाहिजे की ज्यामध्ये कोणी किती पैसे या रस्त्यावर काढले याचा पूर्ण तपशील असेल, कोणाला किती कारवाई झाली याचा तपशील असेल, कोणाच्याबद्दल काय चर्चा झाली, कोणाला कुठले तक्रारी, कुठल्या नोटिसी बजावल्या. म्हणजे वाडा भिवंडी रस्त्यामधला चोर कोण आहे, वाडा भिवंडी रस्त्यामधला ब्लॅकमेलर कोण आहे, वाडा भिवंडी रस्त्यावर आपले खिसे कोणी भरले, वाडा भिवंडी रस्त्यासाठी खंडणी मागायला टोल नाक्यावर सुप्रीम असताना कोण गेलेला आणि कोणावर खंडणीचा गुन्हा टाकून त्याला तुरुंगात डांबलं, पोलिसांनी फटके टाकून तुरुंगात डांबला आणि 3 महिने जेलला गेला, सेंट्रल जेल की आदरवाडी जेलला, हा कोण आहे आणि यातले त्याच्यासारखे अजून चोर कोण आहेत, याच्यासारखे कोण नेते याच्यात हात कोणाचं बरबडलेलं आहे. एवढं स्पष्ट सांगणारा तुम्हाला एकमेव माणूस इथे भेटेल तो प्रमोद पवार. कारण प्रमोद पवारचे हात बरबडलेले नाही म्हणून एवढा ठामपणे मी बोलतो. आणि हे उघड होऊ दे, जनतेसमोर येऊ दे की आमच्या रस्त्याची भाड कोणी खाल्ले. कारण मी ही 6 मागण्या माझ्या पूर्ण झालेल्या आहेत, मान्य झालेल्या आहेत. श्वेतपत्रिकेसाठी जिल्हाधिकारी महोदयांनी वेळ मागितला आहे, प्रस्ताव मागितला आहे. आता जनतेने ठरवावं की आंदोलनात जनता जिंकली की नाही. प्रमोद पवार नाही जिंकला, आंदोलनामध्ये जनता जिंकली. जी माझ्यासोबत लढायला जनता होती ती जनता जिंकली. जी 10,500 लोक जागेवर होते वेगवेगळ्या वेळेत आलेले आणि ज्या शेकडो लोकांनी, लाखो, 1,75,000 लोकांचे व्ह्यूज होते या आंदोलनाला. म्हणजे ती लोकं अप्रत्यक्षरित्या आपल्याला बघत होती. त्या 75,000पैकी 5,000 हे लबाड, बदमाश आणि आपलं आंदोलन अयशस्वी होण्यासाठी होते. पण 1,70,000 लोकं आपल्याला बघत होती की ही पोरं तळमळतात, ही तडफडतात, ही इथे संघर्ष करतात, यांच्या पाठीशी कुठलंही बळ नाही. त्यांना साथ देण्यासाठी ती लोकं होती. अनेक लोकांनी दसऱ्याला गोड जेवण केलं नाही. मला फोन मेसेज आले की तुम्ही पोरांनो रडता तर आम्हाला दसऱ्याचं गोड जेवण काय जाईल. त्या लोकांचं हे आंदोलन आहे, त्यांचं हे यश आहे आणि मी ते यश आज तुमच्या समोर जनतेला अर्पण करतो. आणि जनता या लढ्यात जिंकली. प्रमोद पवार हरला असं मी मान्य करतो, पण जनता जिंकली. सर्वसामान्य जनता जेव्हा रस्त्यावर उतरते, प्रत्यक्ष लढायला तयार होते, फक्त व्हॉट्सॲपवर गप्पा हाणत नाही, संध्याकाळी बायकोला मच्छी आणि कोथिंबीर आणून देऊन सोफ्यावर बसून रस्त्यावर चर्चा करत नाही, प्रत्यक्ष आपलं काम धंदा टाकून, आपली मजुरी बुडवून त्या आंदोलनाच्या ठिकाणी रस्त्यावर येऊन बसते ती जनता. नाही तर उंटावून शेळ्या हाकणारे बरेच आपल्याकडं. कारण 299चा रिचार्ज टाकला की महिनाभर काहीही जोडता येतं, त्याला काय बंधन नाही.
त्यामुळे त्यांच्यासाठी नाही, ही जनता जी मजूर वर्ग, माझा आदिवासी कष्टकरी बांधव, माझा बौद्ध बांधव, व्यापारी, आगरी, कोळी, कुणबी बांधव, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी, माझ्या मुस्लिम बांधवांनी तिथे येऊन पाठिंबा दिला. त्यामुळे त्या सगळ्यांसाठी हे आंदोलन मी समर्पित करतो. आता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊ की फक्त या कामाच्या बाबतीत बोलून मला कन्स्ट्रक्टिव्ह बोलायचं आहे. मला कोणावर टीका नाही करायची, कोणाबद्दलही मला माझं तोंड खराब करायचं नाही. पण आत्ताच पत्रकार बांधवांनी एक पत्रकार परिषद घेतली अंबाडीला आणि नेमका आपल्याच पत्रकार परिषदेचा वेळ होता, त्यामुळे आपली उशिरा सुरू झाली. आणि त्यामध्ये या रस्त्यावर सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करणारा एक ठेकेदार आहे. दुर्दैवाने हाच ठेकेदार एका पक्षाचा उपनेता आहे. दुर्दैवाने हाच ठेकेदार त्या 2 संस्थांचा प्रमुख आहे. त्यामुळे जर कन्स्ट्रक्शन कंपनी भ्रष्टाचार करते तर त्या ठेकेदारावर आरोप होणे साहजिकच आहे. त्या ठेकेदाराने पत्रकार परिषद घेऊन एक 15-16 मिनटं 11 मिनटं काहीतरी बडबड केली. आधी यांनी सांगितल्या ठेकेदाराने की किरकोळ आणि छोट्या माणसांशी मी बोलत नाही, माणसाबद्दल बोलत नाही. प्रमोद पवार अत्यंत छोटा आहे, सर्वसामान्य आहे. पण 2013 पासून प्रमोद पवार ऑफिशियल व्यवसाय करतो. त्याआधी मी एक कार्यकर्ता म्हणून मी शिक्षण घेत होतो, कार्यकर्ता घडत होतो. माझं वय वर्ष आता 37 आहे. पण 13 वर्षापासून प्रमोद पवारचीही कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, त्याचीही प्रायव्हेट कामं सुरू आहेत. माझ्या कंपनीचं टर्नओव्हर 3 करोडच्या आसपास आहे. पण मी वाईट कामं करतो. माझ्यावर कुणी अशी पत्रकार परिषद घेतलेली नाही, माझ्यावर कुणी असे व्हिडिओ बनवलेले नाही, कारण माझी कामं प्रायव्हेट असतात आणि ती क्वालिटीची असतात. मी सरकारची खोटी बिलं काढून खात नाही. प्रमोद पवारकडे फॉर्च्युनर आहे, 50 लाखाची गाडी, गेला 10-15 लाखात गाडी मिळते फॉर्च्युनर. आणि जर एखादा माणूस 2013 पासून कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतो, माझी टीम काम करते, माझ्याकडेही मशिनरी आहेत, मी मजुराचा मुलगा असलो तरी मी शिक्षण घेतलं आहे, मी MA फर्स्ट क्लास आहे. या भ्रष्टाचारी लोकांना उघडं पाडण्यासाठी मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा वेगळा कोर्स केला. मी सिव्हिल इंजिनियर नाही आहे, यांच्याकडे बोगस डिग्र्या आहेत 5-5 लाखात घेतलेल्या. प्रमोद पवारकडे सगळ्या डिग्र्या ओरिजिनल आहेत. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा कोर्स का केला तर मला सिव्हिल इंजिनिअरिंगवर किंवा रस्त्याच्या भ्रष्टाचारावर बोलावं लागतं. आणि त्यामुळे प्रमोद पवारच्या गाड्यांची चर्चा करण्यापेक्षा, प्रमोद पवारच्या लाईफस्टाईलची चर्चा करण्यापेक्षा तुझ्यावर जे आरोप केले त्याची बाळा उत्तरं दे ना तू. एवढा कसा रे तू बालिश, एवढ्या मोठ्या पक्षाने तुला नेता केला आणि तू काय बोलतो, तुला कळत नाही. आता या ठेकेदाराने काय सांगितलं, आता मी त्याचं नाव पण घेणार नाही, कारण बाकीचे सगळे नाव घेत नाही, मी तरी काय नाव घेऊ. तर त्याचं नाव एवढं बदनाम झालं आहे की त्याचं नाव आणि टाकलं, सर्च केलं तुम्ही का पुढं भ्रष्टाचार येईल लगेच. त्याचं नाव टाकलं का लगेच तुम्हाला वाडा भिवंडी रस्ता येईल. बघा टाकून बघा ना. त्याने मुद्दे केले ते 5 मिनिटात 2 मिनिटाचा मी संपवतो. 2018 पासून जिजाऊ कन्स्ट्रक्शनचा आणि माझा काही संबंध नाही असं त्याने आरोप केले. आता दुर्दैवाने नाव घ्यायलाच लागेल. याला सिस्टम पण अशी आहे ना, ती फाईलला आपली वर्क ऑर्डरची. आता त्यात नाव आहे ना, मग नाव घेतल्यानंतर कसं चालेल. आता बघा 2018 पासून माझा संबंध नाही जिजाऊ कन्स्ट्रक्शनचा आणि माझा, असा निलेश सांबरे नावाचा तो ठेकेदार बोलला. आता माझ्याकडे 24/4/2023ची ऑर्डर आहे. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला मी प्रिंटेड कॉपी दिलेली आहे. 2024-4ची PWDची ऑर्डर आहे. मे जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी रोड बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड प्रोप्रायटर मिस्टर निलेश भगवान सांबरे घ्या. कन्स्ट्रक्शन ऑफ वाडा भिवंडी रोड SS 76 KM 6900 to 8900 सिमेंट कॉन्क्रीट रोड अँड बिल्टअप गटर. जिजाऊ कन्स्ट्रक्शनने गटर केलेली तुम्हाला कोणाला आठवत असेल तर मला येऊन सांगा. पण हे जवळपास 3,62,84,000 बरोबर का 36 कोटी 3,62,00,000 ज्याचा DLP 5 वर्ष आहे, म्हणजे 23 पासून 5 वर्ष 2028 पर्यंत यांच्याकडे दायित्व दुरुस्त आहे. हे सगळं तुम्हाला दाखवलं मी. या अशा 5 वर्क ऑर्डर आहेत मित्रांनो, आणि या 5ही वर्क ऑर्डर या 26/4/2022च्या आहेत. आणि ही कामं आहेत 46 कोटीची. म्हणजे 2018 पासून जर निलेश सांबरेचा जिजाऊ कन्स्ट्रक्शनशी संबंध नाही तर मग या वर्क ऑर्डरमध्ये PWDने जिजाऊ कन्स्ट्रक्शन का टाकलं. एक तर निलेश सांबरेंनी PWDवर डिफॉर्मेशनची केस करावी, एक तर प्रमोद पवारवर केस करावी की प्रमोद पवारनी खोटी माहिती पत्रकारांना दिली. माझ्याकडे माहिती अधिकार कायद्याचा आम्ही स्वच्छ उद्देशाने उपयोग करतो, ब्लॅकमेलिंगसाठी करत नाही. एकही अधिकारी आमच्याकडे आणून दाखवा, खाजगीत बोलणार आपण की आम्ही अर्ज टाकला आहे आणि तो अर्ज मागे घेतला आहे किंवा त्या अर्जावर पैसे घेतलेत. कारण आमचे पण व्यवसाय आहेत, आम्ही पण फॉर्च्युनर घेऊन फिरतो. म्हणजे काय आम्ही गोट्या खेळत नाही किंवा आम्ही गव्हर्नमेंटचे पैसे लुबाडत नाही, खोटी बिलं काढत नाही, वाईट काम करतो आणि गव्हर्नमेंटला दाबून टॅक्स भरून पैसे कमवतो. चोऱ्या करून पैसे कमवायची आम्हाला वेळ आलेली नाही दुर्दैवाने. तुम्हाला कसे आले तेच मला कळत नाही. तर या 5 वर्क ऑर्डर मित्रांनो तुम्हाला देतो. म्हणजे पहिलंच वाक्य तो खोटा बोलला पत्रकार परिषदेत. मी एवढा खोटारडा माणूस मी माझ्या आयुष्यात बघितलेला नाही. पहिलंच वाक्य खोटं बोलला.
वारेटला म्हणे अपघात झाला, FIR दाखल झाली. दुसरा मुद्दा, अरे अपघात झाला पालखण्याला, वारेटला नाही झाला. अपघात पालखण्याला झाला आणि पालखण्याला झालेल्या अपघातामध्ये यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट होता, यांच्याकडे देखभाल दुरुस्ती होती, म्हणून FIR पोलिसांनी दाखल केली. पोलीस, अरे तुमच्याकडे मंत्री आहेत, राज्याचे मंत्री आहेत तुमच्याकडे. प्रमोद पवारच्या मागं कोण नाही, तुम्ही सगळ्यांनी बघितलं. आता प्रमोद पवारच्या मागं आता कोणच नाही, हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं एकट्याने. आणि माझ्या मित्रपरिवारने, माझ्याकडे असलेले हे माझे मित्र, PN पाटील रिटायर्ड माणूस, हा माझा सहकारी सुनील लोणे, हा रुपेश जाधव, हा कल्पेश जाधव, ही सगळी माझी मित्रमंडळी सगळी सर्वसामान्य कुटुंबातली आहेत. कोणी बलाढ्य आमच्या मागं नाही आहे. तुझ्या मागं तर मुख्यमंत्री मंत्री लेवलची माणसं आहेत ना, मग तू का नाही रोखू शकला ती FIR? नंतर FIR मॅन्युप्युलेट करणं, निर्दोष सुटले नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, अपघात झालेल्या तरुणाकडे लायसन नव्हता याचा अर्थ असा होत नाही तो महापालिकेत ड्रायव्हर होता कचऱ्याच्या गाडीवर, म्हणजे तो गाडी चालवत होता, त्याच्यावर अपघात. जे सगळे मॅन्युप्युलेट करून FIR मॅनेज करतात, नंतर मॅनेज करतात, तपास, आपल्याला माहिती आहे. पण FIR दाखल झाली, खड्डा नव्हता असं सिद्ध झालं का? तो खड्ड्यात नाही पडला असं सिद्ध झालं का? त्यामुळे आमच्याशी हे शाब्दिक खेळ खेळू नका. मी पेपरवर आणि पॉईंटवर बोलतो. म्हणजे तुझे 2 मुद्दे खोडले आपण. 19-20ला आम्ही बोलतो 1 कोटीचं काम केलं, 2022-23ला यांनी 46 कोटी रुपये घेतलेले आहेत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी फक्त. त्यामुळे तिसरा मुद्दाही मी खोडून टाकतो पुराव्यानिशी. बघा, चौथा मुद्दा होता याचा की खालचे थर खराब होते म्हणून कुडूसनं सॉईल स्टॅबिलायझेशन केलं. माझ्याकडे कुडूसचे सगळे पत्रकार मित्र आहेत. सॉईल स्टॅबिलायझेशन केल्यावर तुम्ही ज्या बातम्या केल्या त्याच्या कात्रणं माझ्याकडे आहेत. दर्जेदार काम, प्लास्टिक कोटेड काम, एवढं भारी काम आमच्या संस्थेने केलं. अरे संस्थेने नाही केलं, ते PWDने केलं बाळांनो. PWDचे तुम्ही दाबून पैसे आणले. आता मी तुम्हाला सांगतो, सॉईल स्टॅबिलायझेशन याचा अर्थ असा, मृदा पृथ्थीकरण, मातीचं पृथ्थीकरण करून स्टॅबिलाइज करून त्याचं काम करणं. बघा तुम्हाला किती लबाडी यांची. हे बाकी ठिकाणी आरोप करतात सुप्रीमचा थर खराब, अरे सुप्रीमचा भ्रष्टच होती. पण सॉईल स्टॅबिलायझेशनसाठी यांना जवळपास 1 किलोमीटरच्या पॅचसाठी 20-25 करोड रुपये मिळतात. ते कशासाठी मिळतात तुम्हाला सांगतो की सॉईल स्टॅबिलायझेशन करण्यासाठी एक मोठी मशीन लागते. ती आपल्या ठाणे महाराष्ट्रामध्ये 2च कंपन्यांकडे, त्या 2ही कंपन्या रायगड जिल्ह्यात आहेत. त्या मशीनला खूप चांगला रेंट आहे, त्यांचा खूप जास्त रेंट आहे. मग त्या कंपन्यांबरोबर हे खोट्या ॲग्रीमेंट करतात का ही कंपनी आमची पार्टनर आहे, म्हणजे तसे टेंडर लावून घेतात. मुळात ज्यांच्याकडे ती मशीन आहे त्यांना टेंडर मिळायला पाहिजे. ही सगळी बोगस टेंडर मॅनेज प्रॅक्टिस आहे. आता सॉईल स्टॅबिलायझेशन म्हणजे काय, तर रस्त्याचा पूर्ण थर, जो जुना रस्ता असेल त्याचा पूर्ण थर उकरणे. त्यामध्ये तुम्ही मशीन बघितली असेल का, ती मशीन पूर्ण थर उकरते, खूप हेवी मशीन आहे. तो पूर्ण थर उकरून आणि डांबर रस्त्यावरची जुनी असेल ती मिक्सअप करते. त्यामध्ये 3 प्रकारचे केमिकल मिक्स केले जातात, काही इतर मटेरियल मिक्स केलं जातं आणि त्यानंतर त्या मातीचं एक चांगलं पृष्ठ तयार केलं जातं. ते पृष्ठ इतक्या हेवी कॅपॅसिटीवर दाबलं जातं आणि ती माती स्टॅबल केली जाते, ती माती स्थिर केली जाते. ती माती स्थिर अशासाठी करतात की खाली असं गृहीत धरतात की पूर्वीचा रस्ता नव्हताच, नवा रस्ता आपण बनवायला लावला आहे आणि ती खालचं सॉईल आपण स्टॅबिलाइज केलं आहे. आणि मग ते स्टॅबल केल्यावर तुम्हाला आठवत असेल की सॉईल स्टॅबिलायझेशन ज्यांची चांगली कामं आहेत ना, तर सॉईल स्टॅबिलायझेशन केल्यावर त्याहून मोठ्या हेवी लोड गाड्या जातात. मग त्यांना असं वाटतं की आपण रस्ता तयार झाला आहे, एवढी चांगली ती सॉईल स्टॅबिलाइज होते. आणि मग त्याच्यावर GSB, DLC म्हणजे डायल्युटेड लूज कॉन्क्रीट, ते चांगल्या क्वालिटीचं, आणि मग त्याच्यावर प्रॉपर M40 किंवा M35 दर्जा असलेलं कॉन्क्रीट लेअर टाकलं जातं. PQC पॅनल बनवले जातात. त्याने काय होतं की तो रस्ता किमान 30 वर्ष फुटत नाही. जर त्याच्यावर डांबर असेल तर त्या पद्धतीचं डांबराचं लेअरिंग केलं जातं, त्याला प्रॉपर रोलिंग केलं जातं, त्याच्यावर सिल्कोट टाकला जातो. या सगळ्या प्रोसेस आहेत डांबरी आणि याच्या रस्त्याच्या, त्यामुळे रस्त्याचं लाईफ किमान 15 वर्ष वाढतं. मी तुम्हाला ठामपणे सांगतो की दुसऱ्याच वर्षी तुमच्या कुडूसचा रस्ता फुटला. अरे सगळ्यात जास्त खड्डे जर कुडूसला कुठं पडले असतील ना, तर यांनी केलेल्या सॉईल स्टॅबिलायझेशनच्या ठिकाणी पडले. म्हणजे यांना सुप्रीमच्या रस्त्याचा थर खराब होता हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. कारण तुम्हाला जे पैसे मिळाले होते ते खालच्या थरापासून मिळाले होते, तुम्हाला वरचे लेअरपट्टी करायला नव्हते पैसे मिळालेले. त्यामुळे हे खोटं बोलणं सोडा मित्रांनो. आता तुमच्या मी पाया पडतो. आणि तुम्ही बरेच लोकांनी, काही आहेत समर्थक, त्यांनी स्टेटस टाकल्या, हे टाकलं, ठीक आहे ना. अरे आम्ही संस्थेवर आणि तुमच्या संघटनेवर नाही बोलत, आम्ही स्पेसिफिक मुद्द्यावर बोलतो. आम्ही तुमच्या वैयक्तिकवर नाही बोलत. आम्हाला काय, प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक स्पेस असतो, प्रत्येकाचं आपलं वैयक्तिक आयुष्य आहे, त्याच्यावर आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे. आमचं संबंध आहे तुमच्या रस्त्यावर तुम्ही केलेल्या खर्चाशी आणि तुमच्या
वर खर्च झालेल्या सरकारच्या निधीशी, कारण तो निधी आमचा आहे, त्या निधीवर आमचा हक्क आहे. तुमच्या गाड्यांवर आम्ही कधी बोललोच नाही. बोललो का तुमच्या गाड्यांवर कधी? तुमच्या रेंज रोवर कुठून आल्या, तुमच्या BMW कुठून आल्या, तुम्ही कुठली खोटी बोगस